सहना सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र तया आठवीता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। नमस्कार मंडळी, आपण 13व्या अध्यायात आहोत. तर एक मिनिट, रवी कुलकर्णी आज मदत करणार आहे आपल्याला गोषवाऱ्यासाठी. मी बघते. तुम्हाला वाचायचंय ना? चाललंय सगळं? आपण सुरू करू शकतो. एक झाल्यानंतर ते गोषवारा बसतील. हेच कमिंग. तर त्यांचा त्यांना आता सध्या एका कंपनीमध्ये बोर्ड ऑफ डिरेक्टरवर बोलवलंय. तर त्याच्याबद्दल सुनेचा फोन आला होता म्हणून ते बोलत होते. आता नवीन जॉब सुरू करतात. जॉब नाही हा, म्हणजे ॲज अ ॲडवायझर. सुषमाताई तुम्ही चालू करताय वाचायला? चालेल. ही आली का ग? कोण? रोहिणी ना? हं? रोहिणी नाही आली ना अजून? नाही नाही, दिसत. त्यांचा फोन आलेला मला. त्यांचा कम्प्युटर रिबूट होतोय, अच्छा, गोईंग इन अ लूप असं काहीतरी चाललंय. तर त्या बोलल्या की एक 5-10 मिनिटं तरी लागतील, पण मग मी चालू करेन इथून. ओके, ठीक आहे. पण हे पण आले तर तुम्ही गोषवारा सुरू करताय ना? ओके, मग तोपर्यंत त्या आल्या तर त्या मग हे करू शकतील ना? चालेल. मग त्यांचं झालं. गोषवारा कोण म्हणतोय? गोषवारा रविदादा. रवी कुलकर्णी म्हणतात ओके. हे, पण ते आता आले. हो दे ना, म्हणजे मग रोहिणीताई आल्या तर त्या दाखवू Okay. शकतील ना मग. Right. तुम्ही म्यूटवर आहात. हा, ओके, एम आय गुड नाव? हो बोला. हा, सुरू करतो. 1-2 मिनिटं. ओके, ऑलराईट. गोषवारा अध्याय 13, श्लोक 7, ओव्या 270 ते 367. अंतःकरणात झालेल्या ज्ञानाने देहावर जी लक्षणे उमटली असतात ती या 7व्या श्लोकामध्ये सांगितली आहेत. मानीपणा नसणं, दंभ नसणं, हिंसा नसणे म्हणजे अहिंसा, सरळपणा, गुरुची सेवा, शुचिता, स्थैर्य व देहेंद्री नियमाचा निग्रह. ओके, या सगळ्यांची त्यांनी पूर्ण ते 7व्या श्लोकात त्यांनी सांगितलंय. या श्लोकामध्ये जवळजवळ 500 ओव्या आहेत. 510 टू बी मोर प्रिसाइज, ओके.
तर या 270 ते 367 ओव्यांमध्ये ओके त्यांनी हिंसा नसणे म्हणजे अहिंसा आणि क्षमा ओके याच्या अनुराधाने सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आहेत की आत्मज्ञान झाल्यानंतर ओके माणसात कसा फरक पडतो हे त्यांनी सांगितलं. या ओव्यांमध्ये ज्ञानेश्वर ज्ञानी माणसांची लक्षणे सांगतात. हिंसा नसणे म्हणजे अहिंसेबद्दल जास्त विस्तार करतात. एक मिनिट मी आता याच्यावर जाते. गिव्ह मी अ सेकंड. ओके गॉट इट. मी आता आडवे झाले बरं उभे कर. दॅट्स ओके. एक आडवे करतोय. हा हा ठीक आहे. हो. ओके. अहिंसेवर एक निलिमानी काही दिवसांपूर्वी एक अभ्यासपूर्वक पोचलेलं होतं आणि त्यामध्ये ओव्या 279 281 पर्यंत गुलाबराव महाराजांनी जे स्पष्टीकरण दिले आहे त्याची समरी तिने सांगितली होती. तर मी तिने जे पोस्ट दिलेलं आहे ते अतिशय रेलेव्हंट इथे म्हणून ते मी वाचून दाखवणार आहे. ओके. कोणालाही शक्य असणारी अहिंसा याचे 6 मुद्दे मांडले आहेत. उगाच हत्या करणं टाळणे, मनाने देहाने वाचेने हिंसाचा त्याग करणे म्हणजे अहिंसा. कुठल्याही क्रियेचे उद्दिष्ट काय आहे त्यावर ती हिंसा किंवा अहिंसा ठरवली जाते. उपरोधिक बोलणे, तंट्यास उत्तेजन करणे देणे, टर उडवणे, वर्मी घाव घालणे ही हिंसा टाळणे म्हणजे तसेच पडलेल्यास हात देणे, पीडित मनुष्यास जवळ करणे ही पण अहिंसा आहे. जपून पावले टाकणे, वाणीचा संयम, कुटिलता सोडून दृष्टी असणे ही अहिंसा. मनामध्ये वृत्ती निर्माण होतात त्याप्रमाणे आपली क्रिया होते म्हणून मनात अहिंसा बळकावली पाहिजे. मांजर जेव्हा आपल्या पिल्लाला आपल्या तीक्ष्ण दाताने धरून इकडे तिकडे नेते ती हिंसा म्हणायची काय? तर नाही. उद्दिष्ट काय आहे त्यावर ती हिंसा किंवा अहिंसा ठरवली जाते. महाभारतात सांगितलं आहे की अहिंसा सत्यवचन सर्वभूतम हितम परम. जर अनेक लोकांचे त्यात रक्षण होत असेल तर तेव्हा अहिंसा काय आणि सत्यम काय हे सर्व लोक हिताप्रमाणे ठरवावे. नाहीतर विनाशाय दुष्कृताम हे कसे साध्य होणार? क्षत्रिय धर्म पालन कसे होणार? ओव्या 279 ते 281 मध्ये गुलाबराव महाराजांनी या काही ओव्यांचे वेगळे विश्लेषण केले आहे. इथं ज्ञानेश्वरांनी वेदाला गाभा ओतला आहे असे ते म्हणतात. ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या 2 अवस्था असतात. एक म्हणजे आत्माकार अवस्था आणि या ओव्यांमध्ये हात अकर्ते होऊन बसले आहेत ते आत्माकार पुरुषाचे लक्षण आहे. म्हणजे त्यांना सगळीकडे ईश्वराशिवाय दुसरे काहीही दिसत नाही. दुसरी अवस्था म्हणजे व्युत्थान म्हणजे समाधी अवस्थेतून बाहेर येणे व तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त झाले तो आत्मा आनंदाने जेव्हा पुन्हा आत्मज्ञानी जेव्हा पुन्हा संसारात येतो तेव्हा अवस्थेचे वर्णन या काही ओव्यात आहे. पूर्णपणे ऐहिक जगातून मन निघालेले असते. ज्ञानेश्वरांच्या ब्रह्मविद्येचा सुकाळ इथं दिसून येतो व या आत्मज्ञानी लोकांना कोणाला दुखवायला आवडत नाही. त्यांचे हात त्यांच्या हृदयासारखे मऊ असतात पण या जगासाठी जगाच्या कल्याणासाठी ते बाकीचे आयुष्य ते जगत असतात. या अवस्थेला व्युत्थान म्हणतात. 292 पर्यंत त्याचे वर्णन आहे आणि शेवटी म्हणतात की
तो ज्ञानाचे देव ते ज्ञानाचे देऊळ आहे नव्हे तर स्वतःच ज्ञान आहे. ओवी 312. ओवी 306 मध्ये फार सुंदर उपमा दिली आहे. पंतोजी ज्यावेळी मुलाला हात धरून अक्षरे काढायला शिकवतो तेव्हा पंतोजी लिहित असतो तसे इंद्रिय जरी काही कृती करीत असेल तर मनातूनच उत्पन्न होते. वृत्ती मनात उत्पन्न होतात. एक लक्षात ठेवायचे की आता आपण जे गुण पाहत आहोत ते ज्ञानी म्हणजे पोहोचलेल्या प्राण्यांच्या ठिकाणी पाहणार आहोत, संसारी माणसांच्या ठिकाणी नाही. आपल्याला शक्यतोवर अहिंसा पाळायची आहे. खूप मला छान लिहिलं, अप्रोप्रिएट होतं, म्हणून याच्यातनं माझ्या गोषवाऱ्यामध्ये इथं घातलंय मी. ओके. आता हे जे सांगितलंय 297 ओळीत म्हणतात ज्ञानेश्वर की अंतःकरणात अहिंसेचा अभाव असेल तर बाहेर इंद्रियाद्वारे ती कशी ओलांडून येईल. यासाठी अंतःकरणात अहिंसा मोठ्या प्रमाणात बळकावली तरच ती बाहेर प्रकट होते. ओके. आता मी थोडं क्षमेबद्दल सांगणार आहे. भगवान म्हणाले की जेथे सहज क्षमा असते तेथे ज्ञान आहे. ज्ञानी माणूस जसा आवडता दागिना आवडीने घालतो त्याप्रमाणे सर्व काही सहन करतो. ओके. ओके. तिथे तो सर्व काही सहन करतो. ओके. त्याच्या अंगावर जरी मोठे डोंगर कोसळले तरी तो डगमगत नाही. मानापणाने न विचलित होता सहन करतो व प्राप्त झालेल्या कोणत्याही संकटाला तो घाबरत नाही. ओके. तेव्हा भगवान सांगतात की अरे अर्जुना, इथं भेदभावरहित क्षमा असते. त्या पुरुषामुळेच ज्ञानास मोठेपण प्राप्त होते. मी फक्त या ठिकाणी या ओव्यामध्ये बरेच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, बऱ्याच उपमा दिलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळा तुम्ही जातात तेव्हा खूप छान वाटतं. पण मी फक्त अहिंसा आणि क्षमा याच्यावरच याचं बोलायचं ठरवलं होतं. झालं. छान छान झालं. थँक्यू फॉर हेल्पिंग. व्हॉट एव्हर. तिसऱ्यांदा वाचताय ना तुम्ही ते. थँक्यू. नाही पण मी नेहमीच सांगतो की या ज्या ओव्या मी पुन्हा वाचल्या तेव्हा मला खूप आनंद झाला. म्हणजे वाचायला छान वाटतं अगदी. आणि तुम्ही जसं काही म्हणतात तसंच की जेव्हा तुम्ही गोषवारा लिहितात तेव्हा तुम्हाला त्याचे खूप म्हणजे आणखी थोडं जास्त समजतं. ठीक आहे निलिमा, पुढचं कोण चालेल. आलेत का ते? आली काही नाही आली. नाही आल्यात तर बहुतेक रवी भाऊंनाच मी काढतो मी 2 मिनिटं. आणि 352 का 353 ला आपण थांबवलेलं मागच्या वेळी. तुम्ही दाखवू शकता? बघतो ना तुम्हाला. मला 368 पासून वाचायचं आहे. एक मिनिट. पण आपण तुम्हाला थांबा, मी तुम्हाला यू मे नॉट बी एबल टू. ओके. मग आता मी तुम्हाला पोहोच केला. आता यू कॅन डू इट. लेट मी सी. मला हे आली रोहिणी आलीच. रोहिणी आली का? गुड. पण तुमचं तयार असेल तर तुम्ही दाखवा. काय नाही, नॉट येट. मला हे करायला लागेल त्याच्यातनं. नाही ठीक आहे. ऐका सगळे. मी झूम याच्यावरनं जॉईन झाली आहे माझ्या फोनवरनं. कारण माझा लॅपटॉप कम्प्लिटली असं चालतच नाहीये. ओके. मी आता मला निलिमा मला दाखवायचं असेल तर आय हॅव टू लॉग ऑफ अँड देन लॉग ऑन माय कम्प्युटर. का बरं? तुम्ही पण कम्प्युटरवर बघतो. मी सगळं सेव्ह कम्प्युटरमध्ये केलं. ओके. सॉरी अबाउट इट. पण मला अटेंड करायचंच म्हणून मी आता मग फोन वापरला. पण आज एकदम पीसीच्या काही मनात नाहीये. गेला माझा तो बहुतेक. नवीन. बापरे. बघतो मी. एक मिनिट. ऑल द बेस्ट. येईल पुन्हा कदाचित. बघूया. ते तुमच्या समोर असेल तर तुम्ही शेअर करू शकता का? मग तुमच्या समोर आहे महेश.
मी बघते माझ्याकडे आहे का. महेश म्हणाले माझ्या की ते समोर आहे, मी हो, करतो. महेश तुझ्या इथे आहे का? चालेल, थँक्यू. आज जरा गडबड झाली. ओके. ओके. थ्री सुषमा वाजते ना. हा 368 368 थोडं खाली जायला पाहिजे ना. थोडं खाली जा. गेल्या वेळी आपण इथे एंड केलेलं 252 का 253 ला. ओके, चला मग इथूनच चालेल वाचू. चालेल, पण याच्यामध्ये लिहिलेलं होतं. ओके. मला फोन 350 माझ्याकडे. 353 अर्जुना तर ज्यास आर्जव बर. म्हणतात. अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे की ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम कोणासंबंधीही असे. काय झालं आता? रविदादा ऍक्च्युली हे करतायत शेअर, तुम्ही नका करू शेअर. हा, रविदादा आय थिंक शेअर करायला बघताय. हा. अहो झालंय त्यांचं. महेश करतायत. महेश करतायत शेअर, रविदादांना ऐकू नाही येत आहे, मला वाटतं त्यांचा म्यूटवर आहे. ऐकू आलं का? तुमचं बंद करा. हो, ते म्यूटवर आहे. तिथे झूम ओके. वरती नसतो. हा. ओके, झालं. हा, झालं झालं. झालं. अर्जुना, तो पुरुष ज्ञानाचे जीवन आहे. आता आर्जवाचे स्वरूप तुला सांगतो, ऐक. अर्जुना, तर ज्यास आर्जव म्हणून म्हणतात ते असे की ज्याप्रमाणे प्राणांचे प्रेम संबंधीही असे ना का, ते सर्वावर एकसारखेच असते. अथवा थोडं खाली कर. अथवा सूर्य जसा तोंड पाहून प्रकाश करीत नाही किंवा आकाश जसे सर्व जगाला सारखीच जागा देते, त्याप्रमाणे ज्याचे मन निरनिराळ्या माणसांशी निरनिराळे असते आणि ज्यांची वागणूकही अशा प्रकारची असते की सर्व जगच त्याच्या ओळखीचे आहे, त्याचे जगाशी फार जुने नाते आहे आणि आपले व परके ही भाषा त्याच्या ठिकाणी नसते, त्याची वाटेल त्याच्याशी पटते आणि पाण्यासारखी ज्याची वागण्याची रीत असते आणि कोणाही विषयी त्याचे चित्त विकल्प घेत नाही. वाऱ्याचे वाहणे जसे सरळ असते तसे ज्याच्या मनातील विचार सरळ असतात आणि ज्याला संशय व लोभ नसतात. आई पुढे येण्यास मुलास जशी शंका वाटत नाही, त्याप्रमाणे आपल्या मनातील विचार लोकांना सांगताना जो मागे पुढे पाहत नाही. ज्याप्रमाणे उमललेल्या कमलाला आपला सुवास जसा मर्यादित आहे, मर्यादित जागेत दाबून ठेवता येत नाही, त्याप्रमाणे ज्याचा जीव कोनाकोपरा जाणतच नाही, म्हणजे ज्याच्या अंतःकरणाला गुप्त जागा माहीत नाही. रत्नांचा निर्मळपणा असतो, पण त्यांच्यापेक्षा त्याच्या किरणांचा निर्मळपणा त्याच्या पुढे असतो. त्याप्रमाणे ज्याचे मन पुढे असते व करणे पाठीमागून असते, जो कोणत्याही बाबतीत संकल्प करण्याची जाणतच नाही व जो आत्मानुभवात तृप्त असतो, जो आपल्या मनाने कशाची चिकटतही नाही व कशाचा मुद्दाम त्यागही करीत नाही, ज्याची दृष्टी कपटी अथवा ओशाळी नसते व ज्याचे बोलणे संशययुक्त नसते आणि जो कोणाशीही क्षुद्र बुद्धीने वागत नाही, ज्याची 10ही इंद्रिये सरळ, निष्कपट आणि शुद्ध असतात, ज्याचे पंचप्राण सदा सर्वदा मोकळे असतात. अमृताच्या धारेप्रमाणे त्याचे अंतःकरण सरळ असते. फार काय सांगावे, जो या चिन्हांचे माहेर असतो. अर्जुना, तो पुरुष आर्जवाची मूर्तीच आहे व तो पुरुष ज्ञानाने आपले राहावयाचे ठिकाण केले आहे, असे समज. आता यानंतर गुरुभक्तीचा प्रकार सांगू. हे चतुरांच्या राजा, तो तू ऐक. ही गुरुसेवा सर्व भाग्यांची उत्पन्न होण्याची जमीन आहे व जी सेवा शोकग्रस्त जीवाला ब्रह्म करते, ती गुरुभक्ती आता तुला स्पष्ट सांगितली जाईल.
मात्र तू तिकडे एकवटून लक्ष दे. तरी सर्व जलसंपत्ती घेऊन गंगा ही जशी समुद्रात प्रवेश करते, अथवा वेद जसे ब्रह्मपदात प्रविष्ट होतात, अथवा आपल्या जीवासह व आपल्या अंगाच्या गुणांसह सरसकट आपल्या स्वतःला पतिव्रतेने उत्तम प्रकाराने आपल्या पतीस दिले, त्याप्रमाणे ज्याने आपले अंतर मनाधिक व बाह्य इंद्रियाधिक गुरुकुळाला अर्पण केले व आपल्याला गुरुभक्तीचे घर केले आहेत. ज्याप्रमाणे विरहिणीच्या चित्तात प्रियकर असतो, त्याप्रमाणे ज्या देशात गुरुचे घर असते, तो देश ज्याच्या मनामध्ये असतो, गुरुच्या देशाकडून जो वारा येत असेल, त्या वाऱ्याला पाहून जो त्याला सामोरा धावून जातो व त्याच्या मार्गात आडवा पडून म्हणतो, आपण माझ्या घरी यावे. सद्गुरूविषयींच्या खऱ्या प्रेमाने जो वेडा झाल्यामुळे ज्याला त्या दिशेचीच बोलणे आवडते व जो आपल्या जीवाला गुरुच्या घरात मिराजदार करून ठेवतो, परंतु वासरास दोरीने बांधून ठेवल्यामुळे त्यास गायीकडे जाण्याची इच्छा असूनही जसे हालता येत नाही, त्याप्रमाणे गुरुची आज्ञा हेच कोणी एक दावे. त्याने देहास बांधून टाकल्यामुळे त्याला एकट्याला आपल्या गावी राहावे म्हणून गुरुच्या गावाकडे धाव घेता येत नाही. तो म्हणतो ही गुरु आज्ञारूपी दाव्याची गाठ केव्हा सुटेल व केव्हा तो स्वामी भेटेल. तो गुरुच्या वियोगात जाणाऱ्या निमिषाला युगाहून मोठे मानतो. अशात जर कोणी गुरुच्या गावचे आले अथवा गुरूंनीच पाठविले, तर असे मरावयास टेकलेल्या पुरुषाला आयुष्य प्राप्त व्हावे, अथवा सुकणाऱ्या अंकुरावर जशा अमृताच्या धारा पडाव्यात, अथवा डबक्यातला मासा जसा समुद्रात यावा, अथवा दरिद्री पुरुषाला जसा द्रव्याचा ठेवा सापडावा, किंवा आंधळ्याला जशी पुन्हा दृष्टी यावी, अथवा भिकाऱ्याला जसे इंद्रपद मिळावे, त्याप्रमाणे गुरुकुळाच्या निमित्ताने मोठा आनंद झाल्यामुळे ज्याला आपण इतके वाढलो असे वाटते की आकाशाला आपण सहजच कवटाळू. ज्या पुरुषाच्या ठिकाणी गुरुकुळासंबंधाने असे प्रेम तू पाहशील, त्याच्यापाशी ज्ञान चाकरी करते असे समज, आणि अंतःकरणात प्रेमाच्या बळावर श्री गुरुमूर्तीची ध्यानाने उपासना करतो. अंतःकरणाची शुद्धता हेच कोणी एक आवार, त्या आवारामध्ये आराधना करण्याला योग्य जो गुरु त्याची प्राणप्रतिष्ठा करतो, व मग काय, वाचा व मनाने श्री गुरुचा लवाजमा आपण बनतो, अथवा ज्ञानाच्या आवारात असणाऱ्या आनंदाच्या देवळामध्ये गुरुरूपी लिंगाला ध्यानरूपी अमृताचा अभिषेक करतो. बोधरूपी सूर्य उगवताच बुद्धिरूपी टोपलीत अष्टसात्विक भाव भरून तो त्यांची लाखोली श्री गुरुरूपी शंकराला वाहतो. पवित्र काल ह्याच कोणी शिवपूजनाच्या 3 वेळा त्यात जीवनरूपी धूप जाळून ज्ञानरूपी दिव्याने निरंतर ओवाळतो. गुरुला ऐक्य भावरूपी नैवेद्य नेहमी अर्पित राहतो व आपण पूजा करणारा गोसावी होऊन गुरुला शंकराची पिंडी करतो, अथवा जीवनरूपी शय्येवर गुरुला पती करून भोगतो. अशी प्रेमाची आवड त्याची बुद्धी बाळगते. कोणा एका वेळी मनात गुरुविषयी प्रेम भरले की त्याला त्या प्रेमाला क्षीर समुद्र असे नाव देतो. त्या प्रेमरूपी क्षीरसागरामध्ये ध्येय जे गुरु त्यांच्या ध्यानापासून होणारे जे अपार सुख, ते सुखच शेषरूपी शुद्ध गादी समजतो व त्यावर श्री विष्णूप्रमाणे जल शयन करणारे श्री गुरु आहेत असे समजतो. श्री गुरुरूपी विष्णूच्या पायांची सेवा करणारी लक्ष्मी आपणच होतो व आपणच गरुड होऊन पुढे उभा राहतो. आपणच श्री गुरुरूपी विष्णूच्या नाभी कमळात जन्म घेतो, म्हणजे ब्रह्मदेव होतो. गुरुमूर्तीच्या प्रेमाने जसे ध्यान सुख अंतःकरणात अनुभवितो. एखाद्या वेळी आपल्या भावाच्या बळाने गुरुला आई मानतो व मग आपण त्या आईच्या मांडीवर स्तनपानाच्या सुखाने लोळतो. अथवा अर्जुना, चैतन्यरूपी झाडाच्या खाली गुरुला गाय कल्पून आपण तिच्या पाठीमागे असणारे वासरू होतो.
गुरुच्या प्रेमरूपी जळात आपण मासोळी आहोत, कोण्या एका वेळेला अशीच कल्पना करतो. गुरुकृपेच्या ठिकाणी अमृताच्या वृष्टीची कल्पना करतो व आपल्या ठिकाणी सेवावृत्तीरूपी रोपाची कल्पना करतो. असे असे संकल्प त्याचे मन करते. डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्ष्याचे पिल्लू आपणच होतो. सुषमाताई, त्याच्या आय थिंक तुम्हाला इथपर्यंतच आहे ना? हो, हो. Right. हा. ते वाक्य व्हायचे पूर्ण अजून. 398 पर्यंत होतं ना? हो, हो. तर त्याच्या अमर्यादेत ते वाक्य राहिले. त्या हा डोळे उघडले नाहीत व पंख फुटले नाहीत असे पक्ष्याचे पिलू आपणच होतो. त्याच्या प्रेमाचे अमर्यादपण कसे आहे. हा, एक मिनिट आता इथे थांबा ओव्या म्हणायच्या आधी. तर आपण ज्ञानेश्वरांची गुरुभक्ती आपण प्रत्येक अध्यायात पाहिलेली आहे. तर त्यांना अतिशय त्याच्याबद्दल प्रेम आहे म्हणून एवढ्या त्यांनी म्हणजे 368 पासून 403 पर्यंत एवढ्या ओव्या त्यांनी याच्यामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये ते नुसतंच बाहेरची म्हणजे बाह्य भक्ती असं म्हणत नाही. त्याच्यानंतर पुढे मला वाटतं पुढच्या 402 पासून ते आंतर भक्ती पण सांगतात, आंतरसेवा पण सांगतात. तर माऊलीला आपण आई मानतो किंवा कधी कधी त्या गुरुच्या सगळं तो ध्यानात असतो. ही सगळी बाहेरची सेवा झाली, बाह्य सेवा म्हणतात. पण त्याच्यानंतर पुढे ते अंतरसेवा बोलतात की अंतःकरणामध्ये अंतःकरण शुद्ध करून त्याच्यामध्ये सतत गुरुचं आपण स्मरण करायला पाहिजे. चित्तातली रज आणि तम काढून सत्वगुणाचा आनंद घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी अमृतानुभव वाचला त्याच्यामध्ये अमृतानुभवामध्ये ज्ञानेश्वरांच्या खूप सुंदर ओव्या आहेत गुरुबद्दलच्या. तर त्या थोडंसं मी तुम्हाला सांगते की एक ओवी मला खूप आवडते की शिष्य आणि गुरुनाथ या दोन्ही शब्दांचा अर्थ म्हटलाय त्यांनी अर्थातच. शिष्य आणि गुरुनाथू या दोन्ही शब्दांचा अर्थ श्री गुरुची परी होतो डोही ठाई. म्हणजे दोन्हीचा शब्दांचा अर्थ एकच आहे की ते म्हणजे आपला गुरु. आणि नंतर ते म्हणतात की 2 डोळे आपले असतात पण दृष्टी आपली एकच असते. इतकं एकरूपत्व आपल्याला त्या गुरुशी पाहिजे. मग ते म्हणतात 2 ओठ असतात पण शब्द एकच येतो. तितकं म्हणजे गुरु आणि शिष्य यांचं असं नातं पाहिजे की 2 ओठातून जसा एकच शब्द येतो तसा आपल्याला गुरुशी एवढं एकरूपता झालेली पाहिजे. आणि 390 मध्ये जी 390 ओवी जी आहे त्याच्यामध्ये ते सांगतात की आपापल्या परीने आपण शुद्ध चैतन्य ते गुरु आपणच व्हायला पाहिजे. आणि आपल्याला सगळे त्याचे जे सगुण गुरु आहेत, सगुण गुण आहेत ते आपण सगळे आत्मसात करायला पाहिजे. तर मला ही पण ओवी अतिशय आवडते. तर आता आपण ओव्या वाचूया. बरोबर आहे. 350 राईट. ने अनाक्रोश क्षमा जयापाशी प्रियोत्तमा जाण तेने महिमा ज्ञानसिगा तो पुरुषा पांडवा ज्ञानाचा ओलावा आता परीस आर्जवा रूप करू तरी आर्जव ते ऐसे प्राणांचे सौजन्य जैसे आवडे तयाही दोवे एकची गा का तोंड पाहुणे प्रकाशू न करी जेवी चंडाशू जगा एकुची अवकाशू आकाश जैसे तैसे जयाचे मन माणूसा प्रति आन नव्हे आणि वर्तन ऐसे पैते ते जगची सनोळख जगेसी जुनाट सोयरिक आप परहे भाक जाणणे नाही भलते नेसिही मिळू पाणिया ऐसा ढाळू कवणे विखी आढळू नेघे चित्त वारियाची धाव तैसे सरळ भाव शंका आणि हाव
नाही जया. मायेपुढे बाळका, रिंगती न पडे आवांका, तैसे न देता लोका, नालोची जो. फाकलिया इंदिवरा, परिवारू नाही धनुर्धरा, तैसा कान कोपरा, नेणी जीव. चोखाळपण रत्नांचे, रत्नावरी किरणांचे, तैसा पुढा मन जयाचे, करणे पाठी. आलोचू जो नेणे, अनुभवची जोगावणे, धरी मोकळी अंतकरणे, नव्हेची जया. दिठी नोहे मिणधी, बोलणे नाही संदिग्धी, कवणेसी हिनबुद्धी, रहाटीजे ना. दहाही इंद्रिये प्रांजळे, निष्प्रपंचे निर्मळे, पाचही पालव मोकळे, आठही पाहर. अमृताची धार, तैसे उजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हांचे. तो पुरुष सुभटा, आर्जवाचा अंगवठा, जाण तेथेची घरटा, ज्ञाने केला. आता ययावरी गुरुभक्तीची परी, सांगोगा अवधारी चतुर्नाथा. आघवियांची दैवा, जन्मभूमी हे सेवा, जे ब्रह्म करी जीवा, शोच्यते. ते आचार्योपास्ती, प्रकटी जैल तुझ प्रती, बैसे दे एकपांती अवधानाची. तरी सकळ जळ समृद्धी घेऊनी, गंगा रिघाली उदधी, की श्रुती हे महापदी पैठी जहाली. नाना वेंटाळूनी जीविते, गुणागुण उखिते, प्राणनाथा उचिते, दिधले प्रिया. तैसे सबाह्य आपुले, जेने गुरुकुळी ओपिले, आपण पे केले भक्तींचे घर. गुरुगृह जिये देशी, तो देशूची वसे मानसी, विरहिणी का जैसे वल्लभाते. तिये कडूनी येतसे वारा, देखोनी धावे सामोरा, आत पडे म्हणे घरा, बीजे खिजो. साचा प्रेमाची या भुली, तया देशासीची आवडे बोली, जीव थाणापती करुणी घाली, गुरुगृही जो. परी गुरु आज्ञा धरिले, देह गावी असे ऐकले, वासरुवा लाविले, दैवे जैसे. म्हणे कै हे बिरडे फिटेल, कै तो स्वामी भेटेल, युगाही होऊनी वडील निमिषमानी. ऐसिया गुरु ग्रामीचे आले, का स्वयं गुरूंनीच धाडिले, तरी गतायुष्या जोडले आयुष्य जैसे. का सुखतया अंकुरा, परिपडिलिया पियुषधारा, नाना अल्पोदिकांचा सागरा, आला मासा. नातरी रंके निधान देखिले, आंधळिया डोळे उघडले, भणंगाचिया अंग आले इंद्रपद. तैसे गुरुकुळचेनी नावे, महासुखे अति थोरावे, जे कोडेही पोटाळावे आकाश का. पै गुरुकुळी ऐसी आवडी जया देखणी, जाण ज्ञान तयापसी पायकी करी. आणि अभ्यंतरी लियेकडे, प्रेमाचेनी पवाडे, श्री गुरुचे रूपडे उपासी ध्यानी. हृदय शुद्धीचा आवारी, आराध्यू तो धुरू करी, मग सर्वे भावेसी परिवारी. आपण होय का चैतन्यचिये पोळी, माझी आनंदाचा राऊळी, गुरुलिंगा ढाळी ध्यानामृत. उदयी जता बोधारका, बुद्धीची डाल सात्विका, भरोणे त्र्यंबका, लाखोली वाहे. काळशुद्धी त्रिकाळी, शिवदशा धूप जाळी, ज्ञानदीपे ओवाळी निरंतर. साम्य रसाची रससोय, अखंड अर्पितू जाय, आपण भराडा होय, गुरु तो लिंग. नातरी जीवाची ये सेजे, गुरु कांतू करुणे भुंजे, ऐसी प्रेमाची भोजे बुद्धी वाहे. कोणे एके अवसरी, अनुरागू भरे अंतरी, की तया नाव करी क्षीराब्धी. तेथ ध्येय ध्यान बहुसुख, तेची शेष तुली निर्दोख, वरी जलसेणू देख भावी गुरु. मग ओळगती पाय, लक्ष्मी आपण होय, गरुड होऊन उभा राहे आपणची.
नाभी आपणची जन्मे ऐसे गुरुमूर्ती प्रेमे अनुभवी मनोधर्मे ध्यान सुख एकाधेनी वेळे गुरु माय करी भाववळे मग स्तन्य सुख लोळे अंकावरी नातरी ना किरेटी चैतन्य तरुतळवटी गुरुधेनु आपण पाठी वत्स होय गुरुकृपा स्नेहसलिली आपण होय मासोळी कोणे एकेवेळी हेची भावी गुरुकृपामृतांचे वडप आपण सेवावृत्तींचे होय रोप ऐसेसे संकल्प विये मन चक्षु पक्षी विण पिलू होय आपण कैसे पै अपारपण आवडीचे गुरु इथपर्यंतच ते आहे पक्ष आपल्याला. हा चालेल एवढं का? साईड हा. ओके आता केतकीला वाचायचं ना. हा पुढचं वाचते. गुरुला पक्षिणी करतो व आपण पिल्लू बनलेला तिच्या चोचीतून चारा घेतो. गुरुला पोहणारा करून आपण त्याच्या कांसेला लागतो. ज्याप्रमाणे पूर्ण भरलेल्या समुद्रात लाटांमागून लाटा उत्पन्न होतात, त्याप्रमाणे अशा प्रेमाच्या बळाने ध्यानच ध्यानाला प्रसवते. फार काय सांगावं. याप्रमाणे तो श्री गुरुमूर्ती आपल्या अंतःकरणात भोगतो. आता त्याची बाहेरील म्हणजे शारीरिक सेवा ऐक. तर त्याच्या मनात असा विचार असतो की मी गुरुचे असे चांगले दास्य करीन की जेणेकरून गुरु मला प्रेमाने माग म्हणून म्हणतील. तशा खऱ्या उपासनेने प्रभू सुप्रसन्न होतील. त्यावेळी मी अशी विनंती करीन, मी असे म्हणेन की देवा, हा जो तुमचा सर्व परिवार आहे तितक्या रूपाने मी एकट्यानेच बनावे आणि आपल्या उपयोगी पडणाऱ्या जेवढी उपकरणे, पूजेची भांडी वगैरे वस्तू आहेत महाराज, तेवढे सर्व मी व्हावे असा मी श्री गुरुला वर मागेन. तेव्हा गुरु हो म्हणतील. मग तो त्यांचा सर्व परिवार मीच होईन. गुरूंच्या उपयोगी पडणाऱ्या जेवढ्या वस्तू मात्र आहेत त्यापैकी प्रत्येक जेव्हा मी होईन तेव्हा उपासनेचे कौतुक दृष्टीस पडेल. श्री गुरु हे अनेकांची आई आहेत, परंतु ते माझी एकट्याचीच आई होऊन राहतील. असे करून म्हणजे अनन्य भावाने त्यांची सेवा करून त्यांच्या कृपेकडून शपथ व्हावीन. श्री गुरूंच्या या प्रेमाला माझा छंद लावेन व त्या प्रेमाकडून एकपत्नी व्रतच घेवीन आणि त्यांच्या लोभाकडून क्षेत्रसन्यास करवीन. म्हणजे त्यांचा लोभ मला सोडून दुसरीकडे कुठे जाणार नाही असं करीन. वारा किती जरी धावला तरी तो 4 दिशांच्या बाहेर निघू शकत नाही. त्याप्रमाणे मीच गुरुकृपेला पिंजरा होईन. गुरुसेवा जी माझी मालकीण, तिला मी आपल्या गुणांचे अलंकार करीन. हे असो, गुरुभक्तीला मीच गवसणी होईन. गुरूंच्या स्नेहाच्या वृष्टीला मीच खाली पृथ्वी होईन. याप्रमाणे तो मनोरथांच्या अनंत सृष्टी तयार करतो. तो म्हणतो, गुरूंचे राहते घर मी स्वतः होईन व त्यांच्या घरचा चाकर होऊन तेथील चाकरी मीच करीन. श्री गुरु बाहेर जाते वेळी व घरात येते वेळी जे उंबरे ओलांडतात ते उंबरे मी होईन आणि घरांची दारं व दारांवरील राखण करणारे गडी मीच होईन. श्री गुरूंच्या खडावा मीच होईन व त्या खडावा त्यांच्या पायात मीच घालीन व त्यांचे छत्र मी होईन व छत्र धरण्याचे काम मीच करेन. श्री गुरूंना खड्डा उंचवटा जाणवणारा चोपदार मीच होईन. त्यांच्यावर चौरी धरणारा मीच होईन. त्यांना हात देणारा मीच होईन आणि श्री गुरु पुढे चालणारा वाटाड्या मीच होईन. श्री गुरूंची झारी धरणारा शागिर्द मीच होईन व त्यांना चूळ भरण्याकरता पाणी मीच घालीन व ती चूळ ते ज्या तस्तात टाकतील ते तस्त मीच होईन. श्री गुरूंना विडा देण्याची सेवा मीच करीन. त्यांनी पान खाऊन थुंकलेला थुंका मीच घेईन आणि त्यांना स्नान घालण्याची खटपट मीच करीन. गुरूंचे आसन मी होईन. त्यांचे अंगावरचे घालण्याचे अलंकार व नेसावयाचे वस्त्र व चंदनादी उपचार मीच होईन. श्री गुरूंचा स्वयंपाक करणारा आचारी मीच होईन व त्यास फराळाचे वाढीन व मी आपलेपणाने श्री गुरूस ओवाळीन. श्री गुरु जेव्हा भोजन करतील तेव्हा त्यांच्या पंक्तीला बसणारा मीच होईन व भोजन झाल्यानंतर त्यांच्या पुढे मीच होईन आणि विडा देईन. श्री गुरूंचे भोजन केलेले पात्र मीच काढीन व त्यांचा बिछाना मी झाडीन व त्यांचे पाय मीच चेपेन. मी स्वतः सिंहासन होईन, त्यावर गुरु बसतील व मी त्यांची संपूर्ण सेवा करीन. श्री गुरूंचे मन जिकडे लक्ष देईल ती वस्तू मीच होईन.
मी असा चमत्कार करेन. श्री गुरूंच्या श्रवणरूप अंगणात असंख्य शब्द मी होईन. त्यांचे अंग ज्याला घासेल तो स्पर्श विषय मीच होईन. श्री गुरूंचे डोळे कृपादृष्टीने ज्या ज्या वस्तू पाहतील त्या त्या सर्व मीच होईन. त्यांच्या जिव्हेला जो जो रस आवडेल तो तो रस मी होईन आणि मी गंधरूप होऊन त्यांच्या घ्राणाची सेवा करेन. याप्रमाणे सर्व वस्तू मात्र मी होऊन श्री गुरूंची सर्व बाह्य सेवा मी व्यापीन, असे त्याचे मनोगत असते. मला वाटतं इथपर्यंत आहे 430. होय 430 30 लिहिलंय. 30 आहे का? अजून एक वाचू का पुढचं? हं. हा देह जिथपर्यंत उभा आहे तिथपर्यंत माझ्याकडून याप्रमाणे सेवा घडेल व देह पडल्यानंतरही सेवा करण्याची आश्चर्यकारक आवड बुद्धीमध्ये मी धरीन ती अशी. बरं, चालेल. चक्षुपक्षे विण पिलू होय आपण कैसे पै अपारण आवडीचे. गुरु ते पक्षिणी करी चारा घे चाचूवरी गुरु तारू धरी आपण कास. ऐसे प्रेमाचे निथावे ध्यानची ध्यानाते प्रसवे पूर्ण सिंधू हेलावे फुटती जैसे. किंबहुना या परी श्री गुरुमूर्ती अंतरी भोगी आता अवधारी बाह्य सेवा. तरी जीवी ऐसे आवाके म्हणे दास्य करीन निके जैसे गुरु कौतुके माग म्हणती. तैसिया साचा उपासती गोसावी सुप्रसन्न होती तेथ मी निवांती ऐसी करीन. म्हणेन तुमचा देवा परिवारू जो आघवा ते तुले रूपे होआवा मीची एकू. आणि उपकरती आपुली उपकरणे आथी जेथुली माझी रूपे तेतुली होआवीजी. ऐसा मागेन वरू तेथ हो म्हणती गुरु मग तो परिवारू मीची होईन. उपकरण जात सकळिक तेही मीची होईन एकैक. तेव्हा उपासतीचे कवतिक देखिजेल. गुरु बहुतांची माये परी एकलौतीत होऊनी ठाये तैसे करुनी आणवाये कृपेतिये. तया अनुरागा वेधुलावी एकपत्नी व्रतची घेववी क्षेत्र संन्यासू करवी लोभा करवी. चतुर्दिक्षु वारा न लाहे निघो बाहेरा तैसा गुरुकृपे पांजरा मीची होईन. आपुलिया गुणांची लेणी करीन गुरुसेवे स्वामिनी हे असो होईन गवसणी मीची भक्ती. गुरु स्नेहाची वृष्टी मी पृथ्वी होईन तळवटी ऐसी या मनोरथांची या सृष्टी अनंतारची. म्हणे गुरुचे भुवन आपण मी होईन आणि दास होऊनी करीन दास्य तेथीचे. निर्गमागमी दातारे जे ओलांडजती उंबरे ते मी होईन आणि द्वारे द्वारपाल. पाहुवा मी होईन तिया मीची लेववीन छत्र मी आणि करीन बारीपण. मी तळ उपरू जाणविता चवर धरू हातू देता स्वामी पुढा खोलता होईन मी. मीची होईन सागळा करू सुईन गुळडा सांडिती तो नेपाळा पडिघा मीची. हडप मी बोळगेन मीची उगाळू घेईन उळीग मी करीन आंघोळीचे. होईन गुरूंचे आसन अलंकार परिधान चंदनादी होईन उपचार ते. मीची होईन सुवारू वोगरीन उपहारू आपण पेनी श्री गुरु वोवाळीन. जेवेळी देवो आरोगिती तेव्हा पांती करू मीची पांती. मीची होईन पुढती देईन विडा ताट मी काढीन सेज मी झाडीन चरण संवाहन करीन मीची. सिंहासन होईन आपण वरी श्री गुरु करीती आरोहण होईन पुरेपण वोळगेचे. श्री गुरुचे मन जया देईल वधान
टेमी पुढा होईन चमत्कारू. तया श्रवणाचा अंगणी होईन शब्दांची आक्षोणी. परिसू होईन घसणी अंगाचिया. श्री गुरुचे डोळे अवलोकने स्नेहाळे. पाहाते तिये सकळे होईन रूपे. तिये रसने जो जो रुचेल तो तो रसू म्या होई जेल. गंधरूपे कीजेल घ्राण सेवा. एवं बाह्य मनोगत गुरुसेवा समस्त. वेंटाळीन वस्तुजात होऊनिया. जव देह हे असेल तव ऐसी वोळगी की जेल. मग देहाती नवल बुद्धी आहे. चरित्र है। अरे बेटा, ये क्या बोल रहे हो तुम? कोई भला अपने पिता के लिए ऐसा बोलता है क्या? हाँ बाबा, मैं बिल्कुल ठीक कह रहा हूँ। और वो मेरा बाप क्या हुआ? उसने जो हरकत की है ना बाबा, उसके आगे तो ये ओके, वाचतेस पुढे? काय झालं? मी वाचतोय ना आता. हा, संपलं का? मला सॉरी, हो 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 काहीतरी दुसरा आवाज आला ना, तो लक्षात नाही आला माझ्या. ओके, मला थोडीशी गंमत सांगायची आहे की आता आपण हे वाचलं ना की गुरुची केवढी भक्ती, त्याला त्याला ते सगळं करायचं असतं. तर ते तोटकाश तोटकाश तोटकाष्टक त्यांचं जे आहे, तर तोटक म्हणून जो अं, आधी शंकराचार्य होता, त्यांचा तुम्ही कदाचित त्याच्याबद्दल ऐकलं असेल. जर का तुम्हाला तोटकाचं ते अष्टक तुम्हाला माहिती असेल तर तर तो जो होता ना तोटक, तर तो त्याला असं होतं की सगळं शंकराचार्यांचा मालाच करायचा आहे. तर तो पूजा त्यांची म्हणजे सकाळपासून तो सतत त्यांची सेवा करायचा. अगदी म्हणजे रात्री स्वयंपाक करायचा तोच करायचा आणि त्यांचं अंथरूण करून ठेवायचा, त्यांना पाय त्यांचे दाबायचा रात्री आणि मग कुठे तो जायचा म्हणजे असं. पण तो वर्गात ना काही अभ्यास करायचा नाही. आणि सगळे विद्यार्थी काय म्हणायचे की हा काय म्हणे नुसता वर्गात येतो, आता याला काढून टाका वर्गातून, कारण तू काही अभ्यासच नाही करत. पण शंकराचार्य म्हटले नाही, बघूया आपण काय करतो तो. तर तो एक दिवस वर्गात सुरू होता तेव्हा मग ते लोक म्हणाले की आज बघा, आज अजून तो वर्गात पण नाही आलेला, तर आपण याला वर्गातून काढून टाकूया. तर शंकराचार्य म्हटले तुम्हाला थोडासा त्याच्यामध्ये धीर धरायला पाहिजे. त्यांनी असं काय म्हटलं नाही की आपण याला काढू किंवा तो काय करतो माझ्यासाठी वगैरे. पण त्याची जी जी सेवा होती ना, ती त्यांना खूप आवडायची. म्हणजे इतका तो मनापासून सगळी सेवा करायचा. आणि तेव्हा तो का बरं वर्गात नाही आला, कारण की शंकराचार्यांचे सगळे कपडे घेऊन तो नदीवर गेला होता आणि ते नदीवर तो तो कपडे सगळे धुत होता. आणि जेव्हा तो धुत होता कपडे, तेव्हा त्याला एकदम काय म्हणतात, एकदम असा साक्षात्कार झाला त्याला काहीतरी. आणि ते कपडे त्यांनी तिथेच ठेवले आणि तो पळत 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 त्या वर्गात आला आणि तिथे त्यांनी एक अष्टक म्हटलं. तर ते जे तोटक अष्टक आहे ते त्यांनी तिथे असं थडाकडा कडाकडा म्हणून दाखवलं. आणि त्याच्यामध्ये संपूर्ण आतापर्यंत शंकराचार्यांनी जे शिकवलं होतं ते सगळं त्याच्यामध्ये होतं. आणि त्याला म्हणजे तो शिकला होता, पण तो कधी वर्गात बोलत नव्हता किंवा वर्गात येत नव्हता, म्हणजे रेग्युलर जे बाकीचे विद्यार्थी येतात. मग शंकराचार्यांनी सांगितलं की बघा, हा माझा शिष्य आहे आणि तो खरोखरच चांगला शिष्य आहे की त्याने आपण जेवढं आतापर्यंत शिकवलं तेवढं त्यांनी त्या तोटकाष्टकामध्ये सांगितलेलं होतं. तर आता हे सगळं वाचताना मला त्याचीच आठवण आली की इतकं तो सगळंच ते शंकराचार्यांचं काम करायचं. जाऊया पुढे. पुढे जाऊया. हो. माझे स्वामी ज्या पाण्याला सहज स्पर्श करतील त्या पाण्यात मी माझ्या शरीरातील पाणी चांगले लयाला नाही. ज्या दिव्यांनी श्री गुरूंस ओवाळतात अथवा जे दिवे श्री गुरूंच्या मंदिरात लावतात त्या दिव्यांच्या तेजात मी आपल्या शरीरातील तेज मिळवीन. श्री गुरूंची चवरी व पंखा जो असेल तेथे त्या चवरीत व पंख्यात मी माझ्या प्राणाचा लय करीन व मग त्यांच्या शरीराची सेवा करणारा वारा मी होईन. ज्या पोकळीत गुरु आपल्या परिवारासह असतील त्या पोकळीत मी आपल्या शरीरातील आकाश लयाला नेईन
परंतु जिवंत असताना अथवा मेल्यावर श्रीगुरूंची सेवा सोडणार नाही व एका निमिषभर सुद्धा श्रीगुरूंची सेवा लोकांवर सोपवणार नाही व अशी ही सेवा कोट्यावधी कल्पांचा काल मोजला तरी चालू राहील. येतपर्यंत ज्याच्या मनाला श्रीगुरु सेवेविषयी उत्कट इच्छा असते आणि त्याचप्रमाणे तो सेवा करूनही श्रीगुरु सेवेविषयी त्याची उत्कट इच्छा शिल्लक राहिलेली असते. श्रीगुरु सेवेपुढे तो रात्रंदिवस जाणत नाही, थोडेफार म्हणत नाही आणि सेवेची दाटी असली म्हणजे तो प्रसन्न होतो. गुरुसेवा करावयाची म्हटली म्हणजे तो आकाशाहून मोठा होतो व तो एकटाच गुरूंची सर्व सेवा एकाच काळी करतो. त्यांच्या अंतःकरणाच्या वृत्तीपुढे शरीरच धाव घेते. त्यांची प्रत्यक्ष कृती मनाशी सेवेच्या कामात चढाओढीची प्रतिज्ञा करते. श्रीगुरूंच्या एखाद्या जराशा लीलेला तो आपल्या सर्व जीविताचे लोण करतो, म्हणजे आपले सर्व जीवित त्यांच्या थोड्याशा खेळावरून ओवाळून टाकतो. जो गुरुसेवेच्या योगाने खुश झालेला असतो, जो गुरुप्रेमाने पुष्ट झालेला असतो व जो आपण स्वतः गुरुच्या आज्ञेचे स्वतःच्या राहण्याचे ठिकाण करतो, जो गुरूंच्या कुळामुळे चांगला कुलीन असतो, जो आपल्या गुरुबंधूवरील स्नेहाच्या योगाने भला मनुष्य ठरलेला असतो व जो नेहमी गुरुसेवेच्या छंदामुळे नादी असतो. संप्रदायाचे जे आचार असतात ती त्यांची वर्णाश्रम विहित कर्मे असतात. अरे गुरुसेवा हेच त्यांचे नित्य कर्म असते. गुरु हेच क्षेत्र, गुरु हीच देवता, गुरुच माता, गुरुच पिता. तो पूजे पलीकडे दुसरा मार्ग जाणतच नाही. श्री गुरूंचे दार हेच त्याचे सर्वस्व सार आहे. असा तो गुरुसेवकांना सख्या भावाच्या प्रेमाने भजतो. ज्याचे मुख गुरुनामाचा मंत्र धारण करते व गुरुवाक्या वाचून दुसऱ्या शास्त्राला हात लावत नाही. ज्या कोणत्याही पाण्याला श्री गुरु चरणांचा स्पर्श झाला आहे, त्या पाण्याला तीर्थ असे समजून त्रैलोक्यातील तीर्थे त्या पाण्यात आली आहेत असे तो समजतो. त्याला जेव्हा श्री गुरूंचे उच्छिष्ट अकस्मात प्राप्त होते, तेव्हा त्या लाभापुढे तो समाधीस विटतो. अर्जुना, श्री गुरु चालत असताना त्यांच्या पायामागे जी धूळ उडते, त्यातील रजकण तो गुरुभक्त मोक्ष सुखाच्या योग्यतेचे समजतो. हे राहू दे, मी गुरुभक्ती संबंधाने किती सांगू. गुरूंवरील प्रेमाला अंत नाही, परंतु माझ्या बुद्धीत अफाट स्फूर्ती आहे. हेच या विस्ताराचे कारण आहे. ज्याला या भक्तीची इच्छा आहे, ज्याला या विषयीचे कौतुक आहे व जो या सेवे वाचून दुसरे काही चांगले मानित नाही, तो पुरुष तत्वज्ञानाचे ठिकाण आहे. ज्ञानाला त्याच्याच योगाने इब्रत असते. हे वर्णन पुरे. अशा गुरुची सेवा करणारा जो आहे तो देव आहे व ज्ञान त्याचा भक्त आहे. अशा रीतीने खरोखरच तेथे त्या गुरुभक्त्याच्या ठिकाणी जगाला पुरेल इतके ज्ञान उघड्या दाराने नांदते. हे तू खरोखर समज. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, या गुरुसेवेविषयी माझ्या अंतःकरणात उत्कट इच्छा आहे, म्हणून मर्यादा सोडून मी गुरुभक्तीचे व्याख्यान केले. नाहीतर मी गुरुसेवेविषयी हात असून थोटा आहे, डोळे असून मी भजनाकडे लक्ष देण्याचे कामी आंधळा आहे व सेवा करण्याविषयी पाय असून पांगळ्यापेक्षा मंद आहे. वाचा असून गुरुवर्णनाविषयी मुखावर ज्यास फुकट पोसावे लागते असा मी आळशी आहे. परंतु माझ्या मनामध्ये गुरुभक्तीविषयी चांगले प्रेम आहे. त्याच कारणाने मला या आचार्योपास्ती पदाचे व्याख्यान इतके विस्तृत करणे भाग पडले असे ज्ञानदेव म्हणाले. तरी ते माझे लचक व्याख्यान सहन करावे आणि मला सेवा करण्याची सवड द्यावी. आता पुढे ग्रंथाचा अर्थ चांगल्या रीतीने सांगेन, ऐका. इथे थांबूया मला वाटतं, कारण इथेच थांबूया ना.
ओके 459 झालं ना, 459. कारण ओव्या वाचायचे ना. ये शरीरांची माती मेळवीन ती ये श्रीती चेत श्री चरण उभे ठाती आराध्याचे माझा स्वामी कवतिके स्पर्शती ती जी ये उदके तेथलया नैननिके आपी आप श्री गुरु ओवाळी जती का भुवनी जे उजळती तया दीपांची या दीप्ती हेविन तेज तवरी हनविंचण तेथलयो करीन प्राणा मग अंगाचा ओळगणा होईन मी जिये जिये अवकाशी गुरु असिते परिवारेसी आकाशलया आकाशी नेईन तिये परी तू मेला न संडी निमेषु लोकान धडी ऐसेनी गणाविया कोडी कल्पांची या ये तुले वरी दिवसा जयांचिया मानसा आणि करुनिया ही तैसा अपारुची रात्री देवो नेणे थोडे बहुन मणी याचेनी दाटपणे साजा होय तो व्यापारू येण नावे गगनाहुनी थोरावे एकला करी आगवे एकेकाळी हृदयवृत्ती पुढा अंगची घे दवडा काज करी होडा मानसेची एकादिया आळमाळा श्री गुरुची या खेळा लोण करी सकळा जीविताचे सो गुरुदासे कृषू सो गुरुप्रेमे सपोषू गुरु आज्ञे निजवासू आपणची जो गुरु कुळे सुकुलीनु जो गुरु बंधू सौजन्ये सुजनू जो गुरु सेवा व्यसने सव्यसनू निरंतर गुरु संप्रदाय धर्म ते जयाचे वर्णाश्रम गुरु परिचर्या नित्यकर्म जयाचे गा गुरुक्षेत्र गुरु देवता गुरु माय गुरु पिता सो गुरु पूजे पौरता मार्गू नेणे श्री गुरूंचे द्वार ते जयांचे सर्वस्व सार गुरु सेवका सहोदर प्रेमे भजे जयांचे वक्रे व जयाचे वक्र वाहे गुरुनामाचे मंत्र गुरुवाक्या वाचुनी शास्त्र हाती न शिवे शिवतले गुरुचरणी फलते जे पाणी तया तीर्थयात्रे आणि तीर्थे त्रैलोक्येची श्री गुरुचे उशिटे लाहे जय अवचटे तै देणे लाभे विटे समाधीसी कैवल्य सुखासाठी परिमाणू घे किरीटी उधळती पायांपाठी चालता जे हे असो सांगो किती नाही पारू गुरुभक्ती परिगा उत्क्रांतमती कारण हे जया ये भक्तीची चाड जया ये विषयींचे कोड जो हे सेवे वाचुनी गोड न मानी काही तो तत्वज्ञानाचा ठाऊ ज्ञानात येणेची आओ हे असो तो देव ज्ञानभक्तू हे जाण पाच साचो कारे तेथ ज्ञान उघडणी द्वारे नांदत असे जगापुरे या रीती जिये गुरु सेवे विकी माझा जीव अभिलाखी म्हणोनी सोय चुकी बोली केली एरवी असता हाती खुळा भजना वधानी आंधळा परिचर्ये लागी पांगुळा पासुनी मंदू गुरुवर्णनी मुका काळशी पोशिजे फुका परीमनी आथिनिका सानुरागू तेडेची पै कारणे हे स्थळ पोखणे पळले मज म्हणे ज्ञानदेव परी तो बोलू उपसाहावा आणि ओळगे अवसरू देयावा आता म्हणे जी बरवा ग्रंथार्थूची झालं ना छान. केतकी म्हणते हो म्हणते.
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषो निमज द्यावे पसायदान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछन मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीहि लोकी भजिजो आदिपुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टादृष्ट विजये हो आवेची येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.